इकडे घेताय का? या पुढे. आज खरं म्हणजे आम्हाला फार आनंद होतो आहे, कारण धुळे ग्रामीणच्या जनतेमधला जो विश्वास कुणाल बाबांवर होता आणि जनतेचा विश्वासाला पात्र ठरून कुणाल बाबांनी भारतीय जनतेमध्ये जाण्याचा निर्णय घेतला आणि जे जनतेचे प्रश्न आहेत, शेतीचे असतील, बेरोजगारीचे असतील, या सगळ्या गोष्टींवर बाबांनी जनतेला हाताशी धरून तो निर्णय घेण्याचं काम केलं आणि म्हणून आम्ही सर्वजण धुळे ग्रामीणचे सर्व कार्यकर्ते उद्या भाजपात होणाऱ्या प्रवेशासाठी आम्ही तिकडं आज रवाना होत आहे. बिला भाऊराव पाटील, उपशिक्षक, छत्रपती शिवाजी हायस्कूल धुळे. माझं गाव काळखेडा. इधर की फिक्र उधर का ख्याल रखता था, इधर की फिक्र उधर का ख्याल रखता था, जो सबको संभाल रखता था उसको शहनशाह कहता था. असं स्वर्गीय दाजी साहेबांच्या नेतृत्वात, चोळामन नानांच्या नेतृत्वात खऱ्या अर्थानं 10 वर्ष या तालुक्याची धुरा आदरणीय कुणाल बाबांनी सांभाळली. दुर्दैवानं सरकार विरोधात होतं आणि म्हणून तुमच्या माझ्या सर्वसामान्य जनतेचं काम होत नव्हतं आणि ही कामं व्हावीत अशी सर्व कार्यकर्त्यांसह तरुणांची इच्छा होती आणि म्हणून खऱ्या अर्थानं बाबांना, तुम्ही म्हटले की 3 पिढ्यांचा काँग्रेसचा वारसा होता, 100% खरा आहे. परंतु उद्या महाराष्ट्रामध्ये एकही ईडीची चौकशी कुणाल बाबांच्या माध्यमातून, रोहिदास पाटलांच्या माध्यमातून कुठेही लागलेली नाही. हे सर्व तळागाळातील जनतेला माहिती आहे. कुठेही भ्रष्टाचाराचा आरोप त्यांच्यावर झालेला नाही. परंतु जेव्हा तालिकेचं कामकाज ते विधानसभेमध्ये पाहत होते कधी कधी, तेव्हा तालिकेचं कामकाज बघत असताना आदरणीय या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी विचारलं की बाबा तुम्ही निर्णय घ्या आणि या. परंतु बाबांनी थोडासा विलंब केला आणि म्हणून कदाचित आमची आमदारकी आज गेलेली आहे. परंतु भविष्यात आम्ही 100% सर्वांना विश्वासात घेऊन, सर्व कार्यकर्त्यांना मान सन्मान देऊन, सर्वांना विश्वासात घेऊन आम्ही 100% बीजेपीची यशस्वी वाटचाल या धुळे तालुक्यामधून पुढे नेऊ, असा कुणाल बाबांनी आम्हाला विश्वास दिलेला आहे.